काय उपटायचे उपट भानदास मुरकुटे साहेबांचे. अशोकनगर कारखाना बदल बोलायला आमचा श्रीरामपूर तालुका सक्षम आहे. तू नको शिकू इथं येऊन. तर भानदास मुरकुटेच्या पोरा, नाजायज पोरा, तुझा श्रीरामपूर तालुका सक्षम होता तर 300 हेक्टर वरील शेतकरी आज हवालदिल का आहे? मुळातच तुझ्या भानदास मुरकुटे साहेबांची उपटायची नाही तर उकडून फेकायचे आहेत. कारण की या प्रस्थापितांनी कायम लुटलंय, कायम शेतकऱ्यांचा छळ केलाय, त्यांचं रक्त पिण्याचं काम केलंय आणि तुझ्यासारखे आंडुले त्यांचं अंड चाटण्यामध्ये व्यस्त आहेत. मी तर येतोच आहे. ज्या ठिकाणी नुकसान केलंय भानदास मुरकुटे साहेबांच्या अशोक साखर कारखान्यानं, तो कारखाना त्यांचा नाहीये, तो सहकारी कारखाना आहे. त्याच्यावरती या राज्यातील, या देशातील प्रत्येक माणसाचा अधिकार आहे. आणि तू काय शिकवतो? काय उपटायचे? साहेबाला विचारून बोलला का हे की बाबा साहेब मी त्याला असं म्हणतोय की तुमचे उपटायला लावायचेत? मी उपटत नसतो, डायरेक्ट उकडून फेकत असतो. आणि मला धमक्यांची सवय आहे. मला ह्या रोज येतात आणि या धमक्यांना गाडूनच प्रत्येक प्रॉब्लेम वरती सोल्युशन आणलंय. भानदास मुरकुटे साहेब, तुमच्या या आंडुल्या कार्यकर्त्यांना आवरा. कारण की आधीच तुमचे पाय खोलामध्ये आहेत. वरतून हे कार्यकर्ते तुमच्या अडचणी वाढवतील आणि तुम्हाला परत एकदा जेलात जावं लागेल.